Hi friends, welcome to Biostudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलेबस आपण बघत आहोत. चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ पार्ट नंबर 6. या आधीचे पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज ते पार्ट आधी बघून घ्या, कारण आपण चॅप्टरला स्पेसिफिक पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. पार्ट्स हे एका स्पेसिफिक पॉईंट्समध्ये डिवाइड केलेले आहेत आणि त्यामुळे चॅप्टर समजायला आपल्याला इझी जाईल. तर चला सुरू करू पार्ट नंबर 6. So our first topic is modern synthetic theory of evolution. Modern synthetic theory of evolution या पार्टमध्ये पार्ट नंबर 6 मध्ये आपण ही कंप्लीट थेअरी बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल द थेअरी इज गिवन बाय आर फिशर, JBC हेल्डन, देन T डॉब्झन्स्काय, देन J हक्सली, देन E मेयर, सिम्पसन, देन स्टेबिन्स फिशर, देन सेवॉल्ड राईट, मेडल अँड TH मॉर्गन are the main contributors of the modern theory of evolution. Modern theory of evolution यांच्यामध्ये एवढे सायंटिस्ट इन्व्हॉल्व आहेत. सो स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ द पॉप्युलेशन, असा पॉप्युलेशनचा ग्रुप जो कसा आहे स्मॉल आहे आणि इंटरब्रीडिंग आहे, मीन्स दोन स्पेसिसमधलं काय होतं आहे इंटरब्रीडिंग मीन्स मीटिंग होतं त्याच्यामध्ये. सो इज रेफर ॲज मेंडेलिव्हियन पॉप्युलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो मेंडेलिव्हियन पॉप्युलेशन. अँड द सम ऑफ टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एनकोड सम ऑफ टोटल जीन्स इन मेंडेलिव्हियन पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एनकोड इन सम ऑफ टोटल जीन्स, काही टोटल जीन्समध्ये जर एनकोड झाली इन्फॉर्मेशन त्यालाच आपण म्हणतो जीन पूल. सो पहिल्यांदा मेंडेलिव्हियन पॉप्युलेशन आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनचं कोड होतं सम ऑफ द टोटल जीन्स, त्याला आपण म्हणतो जीन पूल. देन नेक्स्ट मॉडर्न सिंथेटिक थेअरी कंप्राइज 5 मेन फॅक्टर्स, 5 मेन फॅक्टर्सनी बनलेले आहे. दॅट आर ब्रॉडली डिवाइड इंटू 3 कन्सेप्ट. हे 3 कन्सेप्टमध्ये डिवाइड केलेले आहे, ब्रॉडली डिवाइड इंटू 3 कन्सेप्ट. सो फर्स्ट कन्सेप्ट इज जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड इज आयसोलेशन. मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशनचा पहिला जो कॉन्सेप्ट होता, पहिला जो कॉन्सेप्ट आहे तो आहे जेनेटिक व्हेरिएशन. सो जेनेटिक व्हेरिएशन कशाला म्हणायचं? सो इट इज द चेंज इन जीन अँड द जीन फ्रिक्वेन्सी. Simple change in gene and gene frequency is known as genetic variation. So genetic variation is of 4 type. First is gene mutation, then genetic recombination, then gene flow and the genetic drift. So first is gene mutation. Gene mutation कशाला म्हणायचं? So gene mutation is sudden permanent, sudden means अचानक, okay, and permanent heritable change. Heritable change means असा चेंज जो हेरिटेट होतो, मीन्स हेरिटेबल मीन्स ट्रान्समिट होतो फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, त्याला आपण म्हणतो हेरिटेबल चेंज. कशामध्ये चेंज होतं तर जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये, जेनेटिक मेकअप. सो सडन परमनंट चेंज इन जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम अँड दॅट चेंज इज हेरिटेबल इज कॉल्ड ॲज जीन म्युटेशन, त्यालाच म्हणायचं आपण जीन म्युटेशन. ओके. देन सेकंड जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. जे ऑर्गॅनिझम सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात आपल्याला माहिती आहे त्यांच्यामध्ये काय फॉर्म होते गॅमेट, अँड ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तिथं काय होतं एक्सचेंज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक मटेरियल बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोमचे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं जेनेटिक इन्फॉर्मेशन जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते कोणामध्ये तर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये, तर त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन. सो हे आपल्याकडे क्रोमोझोम आहे. सो दिस इज फर्स्ट क्रोमॅटिड, देन दिस इज अनादर क्रोमॅटिड. प्रत्येक क्रोमोझोमला हे 4 क्रोमॅटिड असतात. सो या क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिड आणि या क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिड, याला म्हणतो आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड, कारण हे क्रोमॅटिड 2 क्रोमोझोमवरचे आहेत. ओके. आणि एकाच क्रोमोझोमवरचे 2 क्रोमॅटिड असले त्याला म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड. तर याच्यामध्ये काय होतं जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे मीन्स हे क्रोमॅटिड आणि हे क्रोमॅटिड यांच्यातलं काय होतं एक्सचेंज होतं सेगमेंट, याचा सेगमेंट इकडे आणि याचा सेगमेंट इकडे, मीन्स एक्सचेंज इन सेगमेंट बिटवीन 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम मीन्स द क्रोमोझोम्स विच आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम. मीन्स अशा क्रोमोझोम जे मॉर्फोलॉजिकली मीन्स एक्सटर्नली सुद्धा सिमिलर आहे आणि त्यांचं जेनेटिक मेकअप सुद्धा सिमिलर आहे, त्यांच्यातच जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं, तर त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन. देन नेक्स्ट इज जीन फ्लो. जीन फ्लो इट इज मुवमेंट ऑफ जीन. सिम्पली काय आहे तर मुवमेंट ऑफ जीन आहे. कशी मुवमेंट ऑफ जीन इन टू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन. मुवमेंट ऑफ जीन इन टू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज जीन फ्लो.
Next is genetic drift. Genetic drift means any random fluctuation. Fluctuation means change आणि random means अचानक. ओके. अल्टरनेशन, फ्लक्च्युएशनला आपण अदरमध्ये ऑल्टरनेशन सुद्धा म्हणतो. ओके. ऑल्टरनेशन इन फ्रिक्वेन्सी, अलील फ्रिक्वेन्सी, याच्यामध्ये काय होतं, अलील फ्रिक्वेन्सी चेंज होते, त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. सो दिस इज ऑल अबाउट द जेनेटिक व्हेरिएशन आणि त्याचे टाईप. इन द नेक्स्ट इज नॅचरल सिलेक्शन. Natural selection is another concept of modern synthetic theory of evolution. So it is the process by which better adapted individuals with useful variation are selected by nature. जे युजफुल व्हेरिएशन आहेत ते नेचर काय करतं, सिलेक्ट करतं, त्यालाच आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन. ओके. सो दिस ऑफ 3 टाईप. नॅचरल सिलेक्शन 3 प्रकारचे आहेत, ते आपण कंपॅरेटिव्हली बघूया इझिली. फर्स्ट इज स्टॅबिलायझिंग सिलेक्शन, then directional selection, then disruptive selection. So first is stabilizing selection. So here is more number of individuals of the population acquire a mean character value. याच्यामध्ये काय होतं, जे पॉप्युलेशन आहे ती ॲक्वायर करतं मीन कॅरेक्टर व्हॅल्यू, कॅरेक्टरची मीन व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल विथ इंटरमिडिएट हाईट. मीन म्हणजेच इंटरमिडिएट हाईट. ओके. इंटरमिडिएट मीन मीन्स इंटरमिडिएट. सर्वाइव्ह बेटर ॲज कम्पेअर मीन्स जे इंटरमिडिएट हाईटवाले आहेत ते काय करतात, सर्वाइव्ह करतात. फॉर एक्झाम्पल इज कम्पेअर ॲज कम्पेअर टू धोज हू आर ओव्हर हाईट, म्हणजे ज्यांची हाईट जास्त आहे अशापेक्षा, आणि ज्यांची हाईट कमी आहे याच्यापेक्षा. मीन्स धोज हू आर ओव्हर हाईट ऑर अंडर हाईट. इट रिड्यूस व्हेरिएशन. हे व्हेरिएशन काय करतं, रिड्यूस करतं. ओके. सो दिस इज अबाउट the stabilizing selection. Then second is directional selection. Directional selection मध्ये काय होतं, in this type more individuals acquired value rather than mean character. जी more value consider केले जाते mean character पेक्षा. ओके. सो डायरेक्शनल सिलेक्शन ऑपरेट्स फ्रॉम मेनी जनरेशन. मेनी जनरेशन मधून ऑपरेट होतं. इट रिझल्ट इन इव्होल्युशनरी ट्रेंड, आणि याच्यामुळे काय होतं, इव्होल्युशनरी ट्रेंड होतं विदिन अ पॉप्युलेशन. Then for example इंडस्ट्रियल मेलॅनिझम, दॅट इज DDT रेजिस्टन्स मॉस्किटो. मॉस्किटो किल करण्यासाठी आपण DDT हे इन्सेक्टिसाइड वापरतो, बट काही मॉस्किटो असे आहेत ती DDTला रेजिस्ट करतात, DDTमुळे डेड होत नाहीत, तर त्यालाच म्हणायचं DDT रेजिस्ट मॉस्किटो. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्शनल सिलेक्शन. देन थर्ड इज डिसरप्टिव्ह सिलेक्शन. डिसरप्टिव्हमध्ये काय होतं, हिअर मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ॲक्वायर्ड पेरिफेरल व्हॅल्यू, पेरिफेरल कॅरेक्टर. ओके. अँड ॲट बोथ एंड्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन कर्वच्या बोथ एंडला पेरिफेरली कॅरेक्टर व्हॅल्यू काय करतं, ॲक्वायर करतं. सो नेचर सिलेक्ट एक्स्ट्रीम फिनोटाईप अँड इलिमिनेट इंटरमिडिएट. म्हणजे एक्स्ट्रीम फिनोटाईप आहे त्याला सिलेक्ट करतं, आणि इंटरमिडिएट जे आहे त्याला इलिमिनेट करतं, मीन्स बाहेर टाकतं. ओके. फॉर एक्झाम्पल द डिफरंट बिग साईज ऑफ बर्ड. म्हणजे बर्डची जी बीक आहे, वेगवेगळ्या प्रकारची चोच आहे, त्याची साईज ऑफ आफ्रिका फ्रिंचेस, हे आहे एक्झाम्पल ऑफ डिसरप्टिव्ह सिलेक्शन. सो these are the diagram of natural selection. सो फर्स्ट इज स्टॅबिलायझिंग सिलेक्शन, याच्यामध्ये इंटरमिडिएट व्हॅल्यू कन्सिडर केले जाते. ओके. सो सेकंड इज डायरेक्शनल सिलेक्शन, याच्यामध्ये मोर व्हॅल्यू कन्सिडर केली जाते, आणि याच्यामध्ये कर्वच्या पेरिफेरल साईडला असलेली व्हॅल्यू कन्सिडर केली जाते, इज डिसरप्टिव्ह सिलेक्शन. So this is all about the natural selection. Then the next is isolation. So isolation हे थर्ड फॅक्टर आहे, थर्ड कॉन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शनचा. सो आयसोलेशन इज अ सेपरेशन. सिम्पली आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसिस. पर्टिक्युलर स्पेसिस जी पॉप्युलेशन आहे ती सेपरेट केली जाते इंटू अ स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट. त्यामुळे काय होतं, इंटरब्रीडिंग मीन्स त्यांच्यामधलं मेटिंग काय होतं, प्रिव्हेंट केलं जातं बिटवीन देम. मीन्स इंटरब्रीडिंग, दोन स्पेसमधलं जे ब्रीडिंग आहे ते प्रिव्हेंट केलं जातं, मीन्स एका स्पेसमध्ये ब्रीडिंग होतं. सो आयसोलेशन इज ऑफ टू टाईप. फर्स्ट इज जिओग्राफिकल आयसोलेशन अँड द सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. सो जिओग्राफिकल आयसोलेशन कशाला म्हणायचं, सो जिओग्राफिकल आयसोलेशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज फिजिकल आयसोलेशन. याला आपण फिजिकल आयसोलेशन सुद्धा म्हणतो, कारण it is divided into it so in which population is divided into two or more group by the geographical barrier. geographical barrier मुळे काय होतं, population divide होते, such as river, ocean
आणि माउंटेन, यामुळे काय होतं पॉप्युलेशन ही सेपरेट केली जाते, त्यालाच आपण म्हणतो जिओग्राफिकल आयसोलेशन. ओके, देन geographical isolation. Then second is reproductive isolation. Reproductive means, so reproductive isolation occurs due to change in genetic material and structure of genital organ. Genital organ means the organ which are helping reproduction. जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत त्यांच्यामध्ये काय होतं चेंज होतं ना, अशामुळे काय होतं स्पेसिस ह्या वेगवेगळ्या होत्या, एका मेन स्पेसिसच्या अनेक सेपरेट स्मॉल सब स्पेसिस फॉर्म होतात, त्यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. सो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इज ऑफ टू टाईप. सो फर्स्ट इज प्री झायगोटिक मीन्स झायगोट फॉर्म व्हायच्या आधीचं, आणि देन नेक्स्ट इज पोस्ट झायगोटिक झायगोट फॉर्म झाल्याच्या नंतर. ओके, सो फर्स्ट इज प्रिव्हेंट फर्टिलायझेशन मीन्स प्री झायगोटिक, कारण फर्टिलायझेशन नंतरच झायगोट फॉर्म होतो. सो प्री झायगोटिकमध्ये हॅबिटंट आयसोलेशन. हॅबिटंट कशाला म्हणायचं, सेपरेट हॅबिटंट सो दॅट पोटेन्शियल मेट डू नॉट मीट. याच्यामध्ये जे पोटेन्शियल मेट आहेत जे ऑर्गॅनिझम आहेत ते मीट होत नाहीत, कारण याच्यामध्ये काय येतं हॅबिटंट वेगवेगळं आहे त्यामुळे प्री झायगोटिकमध्ये. ओके, देन सेकंड इज इथोलॉजिकल आयसोलेशन. इथोलॉजिकल आयसोलेशनमध्ये काय होतं स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर, यांचं बिहेवियर जे आहे मेटिंगचं ओके ते वेगवेगळं असतं, त्यामुळे हे काय होतात सेपरेट होतात. ते सेकंड इज इथोलॉजिकल आयसोलेशन. Then the third is seasonal isolation. Seasonal isolation means in which the sexual maturity at different times. ह्याच्यामध्ये काय होतं सेक्शुअल मॅच्युरिटी मॅच्युअर होतात सेक्स ॲट अ डिफरंट टाइम्स, आणि त्यामुळे जे फ्युजन आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट होत नाही, कारण ते मॅच्युरिटी टाईम त्यांचा डिफरंट असतो म्हणून. सो दॅट द स्पेसिस आर सेपरेट. सो प्री झायगोटिकमध्ये हॅबिटंट आयसोलेशन, इथोलॉजिकल आयसोलेशन आणि सीझनल आयसोलेशन. ओके, देन पोस्ट झायगोटिकमध्ये बघूया. पोस्ट झायगोटिकमध्ये फर्स्ट आहे गॅमेट मोर्टॅलिटी. सो गॅमेट हॅव द लिमिटेड लाईफ स्पॅन सो दॅट डू नॉट मीट. गॅमेट मोर्टॅलिटी म्हणजे याच्यामध्ये काय होतं लाईफ स्पॅन कमी असते गॅमेटचं, आणि त्यामुळे ते मीट होत नाहीत, आणि त्यामुळे फर्टिलायझेशन्स होत नाही, आणि म्हणून हे स्पेसिस काय सेपरेट होतात. देन सेकंड इज झायगोट मोर्टॅलिटी. सो एग इज फर्टिलाइज्ड, एग काय होतं फर्टिलाइज होतं, बट झायगोट डाईज, बट झायगोट काय होतं डेड होतं, यालाच आपण म्हणतो झायगोट मोर्टॅलिटी. मीन्स झायगोट अँड मोर्टॅलिटी मीन्स डेड. ओके, देन थर्ड इज हायब्रिड स्टेरिलिटी. हायब्रिड स्टेरिलिटी म्हणजे काय होतं जेव्हा जर याचं फ्युजन झालंच ओके, तर त्यानंतर जो हायब्रिड फॉर्म होतो तो हायब्रिड काय करतो मॅच्युरिटी टाईमला एखादा नंतर नेक्स्ट जनरेशन ते नेक्स्ट जनरेशनला प्रोड्यूस करू शकत नाही. सो याच्यामध्ये प्री झायगोटिकमध्ये आपला एक राहिलेला आहे तो आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे डिफरंट आहे, आणि त्यामुळे इथे एक आयसोलेशन होतं. सो प्री झायगोटिकमध्ये 4 आहे हॅबिटंट आयसोलेशन, इथोलॉजिकल आयसोलेशन, सीझनल आयसोलेशन अँड द मेकॅनिकल आयसोलेशन. आणि पोस्ट झायगोटिकमध्ये 3 आहेत झायगोट मोर्टॅलिटी, झायगोट गॅमेट मोर्टॅलिटी, झायगोट मोर्टॅलिटी अँड द हायब्रिड स्टेरिलिटी. So this is about the isolation. So thanks for watching Biostudy with Nikhil YouTube channel. Please like and subscribe to our channel. Thank you so much. आणि झालेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.